नमस्कार. आपण ऐकत आहोत कथासंग्रह हा खेळ भावनांचा. लेखक दीपक तांबोळी, वाचक मनीषा. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे हा खेळ भावनांचा. बाहेर गाडी थांबल्याचा आणि लगेचच गेट उघडण्याचा आवाज आला. तो ऐकून मेधा म्हणाली, महेश भाऊजी आणि हेमा वहिनी आल्या वाटतं. हो मग, जेवणाची वेळ झाली ना आता. अलकाने पोळी लाटता लाटता टोमणा मारला तशा दोघीही हसल्या. या बाळकाकांनी महेश आणि हेमाचं स्वागत केलं. बाळकाकांसोबत रमेश काकाही बसलेलेच होते. महेश हेमाने दोघांना वाकून नमस्कार केला. हेमा पाय धुण्यासाठी आत निघून गेली. का रे, तुम्ही दोघंच? मुले कुठे आहे? बाळकाकांनी विचारलं. कल्पेश तर अमेरिकेत आहे आणि हर्षा घरी आहे. आज तिच्या क्लासमध्ये परीक्षा आहे म्हणून आली नाही आहे. महेश धटधटीत खोटं बोलला. खरं तर हर्षाला असे धार्मिक कार्यक्रम आवडायचेच नाहीत म्हणून ती आली नव्हती. आता कसली परीक्षा? तिचं तर MSc झालं आहे ना? बाळकाकांनी नाराजीने विचारलं. अहो, UPSCचे क्लासेस लावले आहेत तिने. आता काय कलेक्टर करायचं की काय तिला? कशाला या भानगडी करतोयस नुसतं? उरकवून टाक तिचं लग्न, रमेश काका म्हणाले. मुलं ऐकत नाही आजकाल रमेश काका. बघूया, नाही जमलं UPSC तर तो पर्याय आहेच मग. बाळकाका, रमेश काका दोघंही काही बोलले नाहीत. हेमा हातपाय धुवून किचनमध्ये शिरली. तिला पाहून अलका म्हणाली, लवकर आलात वहिनी? नाही, म्हणजे मागच्या वर्षी जेवणाची ताटं घेतली आणि तुम्ही आला होतात म्हणून म्हटलं. तिचा कुत्सित टोमणा हेमाच्या लक्षात आला, पण ती चूप बसली. सांगा, काय करायचं आहे? भजे वडे राहिले असतील तर तळते मी, की पोळ्या करू? सांगा, काय करू? चालेल हेमा वहिनी, तुम्ही पोळ्या करा, मेधा म्हणाली. अगं बाई, केव्हा आलीस हेमा? मंगल काकूंनी आत येतच विचारलं. आणि काय गं, मी तुला म्हटलं होतं की आदल्या रात्री मुक्कामाला ये, पण याही वर्षी तू वेळेवरच येतेस. नाही जमत हो काकू. काल मला बँकेतून यायला 7 वाजून गेले होते. काल यांचीही बिल्डर असोसिएशनची मीटिंग होती. सकाळी बांधकामावरचे सगळे सुपरवायझर्स घरी येतात, त्यामुळे घरून निघायलाही उशीर झाला. अगं, ही कामं तर रोजचीच आहेत. गौरी वर्षातून एकदाच येतात, तेव्हा आजही लवकर यायचा प्रयत्न करत जा. कामाचं नाही म्हणत मी, वर्षातून एकदा तर येता तुम्ही आमच्याकडे. एवढंच बोलणं बसणं होतं, तेच म्हणते. पटतंय मला काकू, पण काय करू, इतकं धकाधकीचं आयुष्य होऊन गेलं की इच्छा असूनही कुठं जाता येत नाही. सोडून दे ती नोकरी. काय कमी आहे तुला? एवढा मोठा बंगला आहे, 3 4 व्हीलर आहेत, अजून काय पाहिजे? हेमाने एक सुस्कारा सोडला. आतल्या गोष्टी तिलाच तर माहिती होत्या. मग ती म्हणाली, मलाही कंटाळा आलाय, पण यांचा व्यवसाय असा बेभरवशाचा. हर्षा अजून कुठे नोकरीला लागलेली नाही. ती लागली की सोडेन म्हणते. बरं मुलींनो, आटपा लवकर, गुरुजी येण्याची वेळ झाली. आरती झाली की लगेच जेवणाची घाई करतील. मंगला काकू तिथून देवघरात निघून गेल्या. आरतीची तयारी केली. बाहेर हॉलमध्ये त्या आल्या तेव्हा सवाष्ण आणि ब्राह्मण घरात येऊन बसल्याचं त्यांना दिसलं. महेश बाळकाका आणि रमेश काकांसोबत गप्पा मारत बसला होता. त्या पुरुषांना आरामात बसलेलं पाहून काकूंना त्यांच्या भाग्याचा हेवा वाटला. तेवढ्यात गुरुजी आले. त्यांच्यासोबत बाळकाकांची दोन्ही मुलं अनंत आणि अनिकेत होते. चला सगळे आरतीला चला, गुरुजी म्हणाले. तशी सगळी मंडळी उभी राहिली. किचनमधून मेधा आणि अलकाच्या पाठोपाठ हेमाही बाहेर आली. आरती झाली. महालक्ष्म्यांना नमस्कार केल्यावर हेमाने पेढ्यांचा बॉक्स देवीच्या समोर प्रसाद म्हणून ठेवला. महेशने पाकिटातून 5,000 काढून देवीसमोर ठेवले. ते पाहून मंगल काकू खुश झाल्या. मेधानेही ते पाहिले. किचनमध्ये गेल्यावर ती अलकाला दबक्या आवाजात म्हणाली, महेश भाऊजींनी 5,000 ठेवलेत? बस, फक्त 5,000? अलका नाक मुरडतच म्हणाली. 5,000 कमी झालेत का? अलकाच्या बोलण्यातून डोकावणारा मत्सर पाहून मेधाने विचारलं. हो मग, त्यांच्या श्रीमंतीच्या मानाने कमीच आहेत ते. निदान 10,000 तरी पाहिजे होते.
आणि दोघी हसायला लागल्या. फक्त अलकालाच नाही तर बाळकाकांच्या संपूर्ण कुटुंबाला महेशच्या कुटुंबाचा मत्सर वाटायचा. खरं तर महेशचे वडील सुधाकर तिन्ही भावांमध्ये सर्वात गरीब तर बाळकाका सर्वात श्रीमंत. एका सरकारी कचेरीत नोकरी करत असल्यामुळे बाळकाकांना 2 नंबरची कमाई भरपूर होती. सुधाकर जिल्ह्याच्या ठिकाणी सायकल रिपेअरिंगचे काम करायचे. जशी सायकलींची संख्या कमी झाली आणि मोटरसायकलींची वाढू लागली, त्यांनी स्कूटर मोटरसायकलच्या दुरुस्तीचं काम पण शिकून घेतलं आणि एका टपरीत गॅरेज सुरू केलं. पै न पै जमा करून आणि काटकसर करून त्यांनी पैसा जमवला. त्यातून स्पेअर पार्ट्सचं दुकान सुरू केलं. त्यात रगड पैसा मिळू लागल्यावर त्यांनी होंडाच्या गाड्यांची एजन्सी घेतली. याच दरम्यान त्यांनी मुलांना शिकवलं. महेश सिव्हिल इंजिनियर तर रितेश सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. नैना चार्टर्ड अकाउंटंट झाली. सुरुवातीला महेश एका कंपनीत नोकरी करायचा, पण वडील वारल्यानंतर त्याने नोकरी सोडून होंडाची एजन्सी सांभाळली. सोबतच कन्स्ट्रक्शनची कामं करायला सुरुवात केली. आता तो नामवंत बिल्डर झाला होता. हेमासारखी सुंदर, सुशील आणि बँकेत ब्रँच मॅनेजर पदावर चांगल्या पगाराची नोकरी करणारी बायको त्याला मिळाली होती. रितेश बँगलोरला एका कंपनीत नोकरीला लागला. त्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका मल्याळी ख्रिश्चन मुलींशी लग्न केलं होतं. तर नैना एका मोठ्या बिझनेसमनशी लग्न करून सिंगापूरला स्थायिक झाली होती. तिघंही व्यवस्थित सेटल झाले होते. संपूर्ण घराण्यात सुशिक्षित आणि श्रीमंत परिवार होता तिघांचा. रमेश काकांची मुलंही मुंबईत बऱ्या नोकरीत होती. पण सर्वात निराश केलं होतं बाळकाकांच्या मुलांनी. फारसे न शिकल्यामुळे अनंता एका किराणा दुकानात काम करत होता. अनिकेतला सरकारी कचेरीत लावायचे बाळकाकांनी खूप प्रयत्न केले, पण यश न आल्याने शेवटी अनिकेत रिक्षा चालवू लागला. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सुधाकरच्या परिवाराचा साहजिकच बाळकाकांचं कुटुंब मत्सर करीत होतं. बाळकाका सर्वात श्रीमंत म्हणून अगदी पहिल्यापासून गौरीची स्थापना दरवर्षी बाळकाकांकडेच व्हायची. अनेक वर्षापासून चालत आलेली ती प्रथा होती. महेश आणि हेमा न चुकता गौरीपूजनाच्या दिवशी बाळकाकांकडे येत असत. मंगला काकूंनी सवाष्ण ब्राह्मणांना जेवायला बसवलं. त्यांची जेवणं झाल्यावर पुरुषांच्या पंगती बसल्या. त्या आटोपल्यावर मग बायकांच्या पंगती बसल्या. पुरुष मंडळी बाहेर अंगणात बसून पान सुपारीचा आनंद घेत होती. सगळं आटोपलं. किचनमध्ये भांड्याचा ढीग पडला होता. धुणी भांडी करणारी बाई येणारच नव्हती. अर्थातच ते काम मेधा आणि अलकालाच करावं लागणार होतं. तो ढीग पाहून हेमाच्या अंगावर काटाच आला. मंगला काकू आणि त्यांच्या दोन्ही सुना सकाळी 4 वाजेपासूनच उठलेल्या होत्या. धार्मिक कार्यक्रम म्हटला की बायकांच्याच जीवाचे हाल हे ठरलेलेच असते. या गं मुलींनो, बैठकीत थोडा वेळ बसायला या, मंगला काकूंनी आवाज दिला. अहो आई, भांडी घासायची पडली आहेत आणि संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, अलका कंटाळून म्हणाली. असू दे ग अलका, ये थोड्या वेळ गप्पा मारायला, मग आम्हाला निघायचे, हेमा म्हणाली. तशा मेधा अलका दोघीही येऊन बसल्या. अरे महेश, मागच्या आठवड्यात तुझे फोटो पाहिले पेपरला. त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम होता वाटतं. तू काय अध्यक्ष आहेस का? अनिसचा बाळकाकांनी सुपारी तोंडात टाकून विचारला. हो काका, महेश उत्तरला. का रे, मग या गौरी गणपतीच्याही विरोधात असशील तू? गणपती बसवला नव्हता का तुम्ही? मंगला काकूंनी विचारलं. बसवला होता तर. आणि काकू, आम्ही काय श्रद्धेच्या विरोधात नाही आहोत. कर्मकांड आणि बुवाबाजीला आमचा विरोध असतो. माझंच बघा ना, मी रोज पूजा करतो, महेश म्हणाला. मग तुला कसं काय अध्यक्ष बनवलं त्यांनी? महेश हसला. अहो काका, तुमच्याकडे पैसा आणि शहरात नाव असलं की संस्था तुमच्या मागे पद घेऊन निघतात. काय रे, तू म्हणतो मी पूजा करतो, पण या व्यतिरिक्त दुसरं कधी काही तुम्ही करता देवाचं? कधी करता? अरे, असं काही धार्मिक कार्य केलं की घरात लक्ष्मी नांदते, शांतता नांदते, मन समाधानी होतं. मंगला काकूंच्या दोन्ही सुना एकमेकींकडे पाहून सूचक हसल्या. एवढ्या तेवढ्या कारणावरूनही सुनांची भांडणारी सासू त्यांना आठवली. सुनबाई, कधी तीर्थक्षेत्री नेतो की नाही तुझा नवरा? रमेश काकांनी विचारलं.
हेमाने काही उत्तर देण्याआधी मंगला काकू मध्येच मोठ्याने अभिमानाने बोलल्या, बरं का हेमा, माझी तर बाई 4 धामासकट जवळजवळ सगळीच तीर्थक्षेत्र पाहून झालीत. तिरुपतीला तर आम्ही दरवर्षी जातो. महेश, तू पण घेऊन जा रे बाबा हेमाला, महेश म्हणाला. अहो काकू, किती वेळा बघणार, सगळं पाहून झालंय आमचं. त्याच्यासोबत 19 देशही बघून आलेत. 2 महिन्यापूर्वी कल्पेशने अमेरिकेत ॲडमिशन घेतली तेव्हा आम्हीही गेलो होतो त्याच्याबरोबर. तिकडूनच मग कॅनडालाही जाऊन आलो. मंगला काकू आणि रमेश काकांची बोलती बंद झाली. काकू, हे तुमचं म्हणणं खरं आहे. आमच्याकडे खरंच काही धार्मिक कार्य होत नाही, हेमा म्हणाले. महालक्ष्म्या आमच्याकडे बसवायचं तुम्ही मागे म्हटलं होतात. माझीही खूप इच्छा होती, पण आमच्याकडे करणारही कोणीच नाही आणि आम्हाला 3-4 दिवस सुट्ट्याही मिळत नाही. राहू द्या वहिनी, अशीही आम्हाला कष्ट करायची आणि लोकांना खाऊ पिऊ घालण्याची भारी हौस आहे. अलकाने हा टोमणा सासूला मारल्याचं हेमाच्या लक्षात आलं. मोठ्या मुश्किलीने तिने हसू आवरलं. चहा घेऊन दोघंही निघाले. बाहेर आल्यावर रस्त्यावर उभी असलेली महेशची चकचकीत आलिशान कार मंगला काकू आणि त्यांच्या दोन्ही सुनांनी बघितली. मंगला काकूंची अंगणात उभ्या असलेल्या आपल्या खटारा स्कूटरकडे नजर गेली आणि त्यांचा जळफळाट झाला. महेश आणि हेमाला निरोप देऊन आल्या आणि मेधाला म्हणाल्या, बघितलं ना हेमा, महेशला श्रीमंतीचा किती माज आलाय तो. मेधाने आश्चर्यचकित होऊन सासूकडे पाहिलं आणि म्हणाली, नाही हो आई, उलट दोघं किती साधे आहेत. हेमा वहिनी बँकेत मॅनेजर आहेत, पण आज 40 लोकांच्या पोळ्या लाटतात. त्यांनी अजिबात कटकट केली नाही. महेश भाऊजीही यांच्याशी किती छान गप्पा मारत होते. आपल्या मुलांचं कौतुक केलं त्यांनी. तू गप ग, तुला काय समजतंय, मंगला काकू मेधावर ओरडल्याच. मेधा अलकाकडे पाहून हसली. खरं तर अलकाला सुद्धा महेश हेमाबद्दल असूयाच वाटायची. ती दोघं आली की अलकावर त्यांच्या मोठेपणाचा आणि श्रीमंतीचं एक दडपण यायचं आणि तिच्या तोंडून कायम कडवट शब्द निघून जायचे. मंगला काकूंनी बाळकाकांकडे पाहिलं. तेही कसल्या तरी विचारात गढून गेले होते. नक्कीच दारिद्र्यातून श्रीमंत झालेल्या महेशचा विचार ते करत असावेत असं त्यांना वाटलं. मग संध्याकाळी गुरुजी दक्षिणा घेण्याकरिता आले. मंगला काकू त्यांच्यासमोर बसून त्यांना म्हणाल्या, गुरुजी, तुम्हाला तर माहीतच आहे की आमच्याकडे वर्षभर धार्मिक कार्यक्रम सुरूच असतात. सत्यनारायण, लघुरुद्र, महारुद्र, सप्तशती, नवचंडी, गणेश याग सगळं काही आम्ही करतो. आई वडिलांचं श्राद्धही नियमाने करतो. ब्राह्मणांना जेवसुद्धा घालतो. दानधर्म करतो. तरीसुद्धा आमच्या घरात लक्ष्मी नांदत नाही. आणि आमच्या पुतण्या महेश 1 नंबरचा नास्तिक आहे. बायको म्हणते म्हणून फक्त पूजा करतो. बाकी कोणतेही धार्मिक कार्यक्रम करत नाही. आता तर काय ती कोणती अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे तिचा अध्यक्ष आहे म्हणे तो. म्हणजे देवाच्या नावाने बोंबाबोंब. तरीसुद्धा पहा, दोन्ही हाताने आवरता येत नाही इतका पैसा येतो घरात. आलिशान बंगला आहे. 3-3 गाड्या आहेत. मुलगा अमेरिकेत आहे. थोडक्यात लक्ष्मी प्रसन्न आहे त्यांच्यावर. मग आमच्याच बाबतीत असं का? गुरुजी विचारात पडले. बाळकाकांच्या तरुणपणापासून ते या घरात पुरोहित होते. सगळ्यात गरीब असलेला सुधाकर त्यांनी श्रीमंत झालेला पाहिला होता. तसंच सर्वात श्रीमंत असलेला बाळा गरीब परिस्थितीत पोहोचल्याचं त्यांनी पाहिलं होतं. काळाचा महिमा एवढंच त्यांच्याकडे उत्तर होतं. खाऊन पिऊन तर सुखी आहात ना तुम्ही? कसं बसं त्यांनी उत्तर दिलं. हे माझ्या प्रश्नांचं उत्तर नाही आहे गुरुजी. अहो, मी स्वतः इतकी उपास तापास करते. माझी मुलं सुनासुद्धा कोणतीही व्रतवैकल्ये करायला मागे पुढे पाहत नाही. मग तो देव कुठे लपून बसलाय का आमच्याकडे तो पाहत नाही असा? मी इतका ज्ञानी नाही आहे, पण मला वाटतं घरात काहीतरी दोष असावा. एकदा तुमच्या सगळ्यांच्या पत्रिकाही बघितल्या पाहिजेत. अहो, याच घरात आम्ही श्रीमंत होतो आणि याच घरात गरीब झालो. वास्तुदोष तरी कसा मानावा? बरोबर. मला वाटतं हा प्रश्न तुम्ही तुमच्या गुरूंनाच विचारायला हवा. त्यांच्याकडे एकदा जाऊन या. तेच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. तरीही मंगला काकूंचं काही समाधान झालं नाही. पण आशेचा किरण कुठेतरी जागृत झाला होता. 15 दिवसांनी गुरुच आमच्याकडे येणार आहेत, बाळकाका म्हणाले. मग तर सोन्याहून पिवळं. बरं,
मी निघू आता, दक्षिणा घेऊन गुरुजी निघाले. इकडे महेश आणि हेमा घरी पोहोचल्यावर हेमा महेशला म्हणाली, बघितलं ना, किती छान वातावरण आहे मंगला काकूंकडे. दोघं भाऊ जावा किती मिळून मिसळून राहतात. गरीब आहेत पण समाधानी आहेत. घराला घर पण आहे. किती छान वाटतं अशा गोकुळात राहायला. नाही तर आपलं घर इनमिन 3 जण, पण तिघात 3 तरा. कुणी कुणाशी बोलत नाही. तुमचा तो भाऊ ख्रिश्चन मुलीशी लग्न करून जणू स्वतःच ख्रिश्चन झालाय. भावा बहिणींचं आपल्या सणवारांचं त्याला सोयरंसुतकच नाही. ती बहीणही तशीच. सिंगापूरला राहते तर तिला भारतात आपला भाऊ राहतो याचा जणू तिला विसरच पडलाय. त्यांना काय दोष द्या. ती आपली मुलगी बघा, खोलीत जाऊन मोबाईलवर गेम खेळत बसली. काही आहे का तिला सोयरसुतक गौरी गणपतीचं? ती तरी काय करेल म्हणा. बापच अंधश्रद्धा निर्मूलन समितीत आहे म्हटल्यावर देव वगैरे तिला अंधश्रद्धाच वाटणार ना. अगं हेमा, मी काही नास्तिक माणूस नाही आहे. हो, नास्तिक नसला तरीही अशी धार्मिक कार्य तुम्हाला कर्मकांडच वाटणार. आपण असं देवाचं काही करत नाही म्हणून तर सारखे काही ना काही प्रॉब्लेम सुरू असतात आपल्याकडे. एवढं मोठं अपार्टमेंट बांधून ठेवलं आहे 3 कोटीचं कर्ज करून. एक फ्लॅट अजून बुक झालेला नाही आहे. गेल्या 3 महिन्यात एक 2 व्हीलर विकल्या गेली नाही आहे असं तुम्हीच मला परवा सांगितलंत ना. स्टाफचा पगार देता आला नाही आहे तुम्हाला. मान्य आहे मला. धंद्यात चढउतार सुरूच असतात. पण गेल्या कित्येक वर्षात माझंही प्रमोशन झालेलं नाही आहे. मुलगी अशी ना धड अभ्यास करत ना नोकरीला लागत. लग्नालाही तयार होत नाही आहे. मुलगा आता अमेरिकेत काय दिवे लावतो देवच जाणे. सगळं कसं टेन्शनच टेन्शन. अगं हेमा, होईल सगळं व्यवस्थित, तिला समजावत महेश म्हणाला. माझी स्वामींवर श्रद्धा आहे, पण आता मी स्वामी काहीतरी करतील याची वाट बघणार नाही आहे. मंगला काकूंचा कोणी ज्योतिषी आहे म्हणते. त्याचा सल्ला घेऊन तो जे कार्य करायला लावेल ते मी करणार आहे. भले मग तुम्ही त्याला अंधश्रद्धा का म्हणेनात. ठीक आहे बाई, कर. तुला जे हवं ते कर. झालं समाधान? तुम्ही ज्या दिवशी ही तुमची अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोडाल ना, त्याच दिवशी मला समाधान मिळेल, हेमा म्हणाली आणि रागारागाने आत निघून गेली. श्राद्ध पक्ष सुरू झाला. तसं हेमाने महेशच्या विरोधाला न जुमानता महेशच्या आईवडिलांचं श्राद्ध गुरुजींना बोलावून करून घेतलं. दरवर्षी श्राद्धाची पूजा न करताच महेश फक्त भिकाऱ्यांना जेवण द्यायचा. त्याउलट महेशच्या उत्कर्षामुळे जळफळाट झालेल्या मंगला काकूंनी यावेळी घरच्या घरी श्राद्ध उरकलं. गुरुजींनासुद्धा त्यांनी बोलावलं नाही. दरवर्षीप्रमाणे 5 ब्राह्मणांना जेवण देणंही त्यांनी टाळलं. नवरात्र सुरू झालं. मंगला काकू नव्हे तर अख्ख्या घरादाराचे 9 दिवस उपवास होते. अष्टमीला नेहमीप्रमाणे पूजा झाली, पण नेहमी 20-25 जण जेवायला बोलवण्याच्या प्रथेला यावर्षी मंगला काकूंनी फाटाच दिला. कबूल केल्याप्रमाणे त्यांचे गुरुजी नाना महाराजही आले. सकाळपासून त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. दुपारी जरा निवांत वेळ झाल्यावर मंगला काकू महाराजांसमोर बसल्या. महाराजांना त्या नानाच म्हणायच्या. नाना, बऱ्याच दिवसापासून मन अस्वस्थ झालंय. तुम्हाला तर माहीतच आहे की आमच्या घरात वर्षभर देवाचे कार्यक्रम सुरू असतात. अनेक वर्ष झाली कधी खंड पडला नाही. अहो, एवढंच नाही तर कालसर्पशांती आणि नारायण नागबळीसुद्धा आम्ही करून घेतली. पण तुम्ही पाहताय आमची कधीही प्रगती झाली नाही, अधोगतीच झाली म्हणा ना. देवांची आमच्यावर नाराजी का, ते मला जाणून घ्यायचं. कसं आहे ना काको, जगातला प्रत्येकजण जन्मतः स्वतःचं भविष्य घेऊन येत असतो. करोडपतीच्या घरात जन्मलेलं प्रत्येक मूल जन्मतःच करोडपती असतं, तर रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या पोटी जन्मलेलं मूल स्वतःच भिकारी. पुढे आपल्याला आपल्या कर्मांनी किंवा जसं विधिलिखित आहे तसा फरक पडत जातो. फार क्वचित वेळा गरिबाचा एकदम श्रीमंत किंवा श्रीमंताचा गरीब होतो. तुमचे धीर सुधाकर यांच्या बाबतीत तसं घडलंय. त्यांची बुद्धिमत्ता, केलेले कष्ट आणि देवाने दिलेल्या संधीचं केलेलं सोनं यामुळे ते गरिबीतून वर आले. त्यांच्या मुलांनीही त्यांना उत्तम साथ दिली. देव अशा संधी सगळ्यांनाच देतो. तुम्हालाही दिल्या असतील, आठवा.
मंगला काकूंना आठवलं, मोठ्या मुलाला मुंबईत एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळत होती, पण मुंबईचं धकाधकीचं आयुष्य त्याला आवडत नव्हतं, म्हणून त्याने ती नाकारली. आज त्याचा मित्र तिथे मोठा अधिकारी झाला होता आणि त्याला लाखाच्या वर पगार होता. लहान मुलालाही चंद्रपूरला महाराष्ट्र राज्य वीज मंडळात पैसे भरून नोकरी मिळणार होती, पण बाळकाकांना पैसे भरायचे नव्हते. शिवाय गावातल्याच सरकारी कचेरीत नोकरी मिळेल असा विश्वास वाटत होता. शेवटी दोन्हीकडे त्याला नोकरी मिळालीच नाही. तसंच देवाचे अनेक कार्यक्रम आपण करतो, नाना महाराज बोलत होते. त्याने आपलं भाग्य बदलेल अशी आशा ठेवतो, पण ते चुकीचं आहे. अहो, अनेक नास्तिक माणसं उच्च स्थानावर आहे, कारण त्यांचं विधिलिखित तेच आहे. एकाच तारखेला, एकाच वेळी आणि एकाच हॉस्पिटलमध्ये माझा आणि माझ्या मित्राचा जन्म झाला. आज तो करोडपती आहे आणि मी असा दारोदार भटकतो आहे. मी ब्रह्मचारी आहे आणि त्याची 2 लग्न झाली आहेत. ज्योतिषशास्त्राला आव्हान देणारी ही परिस्थिती आहे. आम्ही दोघं कधी भेटलो की मी त्याला म्हणतो की तू किती सुखी आहेस, तुला 2 बायका आहेत. तर तो म्हणतो, अरे बाबा, या 2 बायकांमुळे मी हैराण झालो आहे. उलट तू किती सुखी आहेस, तुला एकही बायको नाही. नाना महाराज जोरात हसले. नाही, पण आमचा पुतण्या महेश देवाचं काहीच करत नाही. जवळजवळ नास्तिकच म्हणा ना, तरी तो सुखी आहे, मंगला काकू म्हणाल्या. अहो काकू, समर्थ म्हणून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे. महेशलाही काही दुःख असतीलच, ती तो सांगत नाही इतकंच. आपण म्हणतो आपल्या देशाचा पंतप्रधान किती सुखी असेल. आलिशान बंगला, गाडी, विमानाशिवाय प्रवास नाही. इशाऱ्यावर नाचणारी माणसं, देश विदेशांचे दौरे, तिथे मिळणारे मान सन्मान. पण त्यांना वैयक्तिक आयुष्य असं काही असतं का? राजकारणात कुणाचं मन दुखावून चालत नाही. त्रास देणाऱ्या सहकाऱ्यांनासुद्धा त्यांना सांभाळून घ्यावं लागतं. मनमानी करून चालत नाही. विरोधक तुम्हाला खाली खेचायला टपून बसलेले असतात. चूक झाली तर लायकी नसलेली माणसं शिव्या द्यायला, शहाणपण शिकवायला कमी करत नाही. आपल्याला खुर्ची दिसते, त्यावरचे काटे दिसत नाही. विषय भरकटतोय हे पाहून मंगला काकू घाईघाईने म्हणाल्या, पण मग नाना, आम्ही हे उपास तपास, गौरी गणपती, नवरात्र, सणवार काही करायचंच नाही का? नाही म्हणजे तुम्ही म्हणता तसं विधिलिखितच असेल तर हे सर्व करून काय उपयोग? का नाही करायचे? अहो, या सणावारांच्या माध्यमातून तुम्ही समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करता. ब्राह्मण, फुलवाला, दुकानदार यासारखे घटक यावर आपली गुजराण करतात. करोडोंची उलाढाल या सणावारांवर होत असते. तेव्हा हे सणवार पाळून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुम्ही त्यांना मदतच करण्याचं पुण्य तर मिळवतच असतात ना. मला वैयक्तिकरित्या काय फायदा? नाना महाराज हसले. काकूंची अस्वस्थता त्यांच्या लक्षात आली. प्रत्येक वेळा आर्थिकच फायदे होतात असं नाही काकू. आज तुम्ही 75 तर काका 83 वर्षाचे आहात. एक गुडघेदुखी सोडली तर तुम्हाला कुठलाच आजार नाही आहे. 2 मुलं, सुना, नातवंड गुण्या गोविंदाने नांदत आहेत. तुमच्या घराकडे पाहून अनेकांना मत्सर वाटत असेल. हा मुद्दा मात्र बरोबर होता. मंगला काकू खुलल्या. आम्हाला असा मंत्र द्या ना नाना, की आम्ही कायम असेच सुखात राहू. आतली गोष्ट सांगू तुम्हाला काकू, मी स्वतः सुखी नाही तर तुम्हाला असा मंत्र कुठून देऊ? बाळकाकांचं अख्खं कुटुंब नाना महाराजांकडे आश्चर्याने बघू लागलं. काय सांगता काय नाना? प्रपंच नसताना तुम्ही सुखी नसाल असं कधी होईल तरी का? मंगला काकूंनी आश्चर्याने विचारलं. अहो, माझ्या आईला नातवंडाची भारी हौस आणि मी एकुलता एक असून एका वैराग्याचा मार्ग स्वीकारलेला. ती माऊली दुःखी होणार नाही तर काय? आणि ती दुःखी असताना मी सुखी तरी तिला कसा असेन? दुसरं, या भामट्या गुरूंनी आजकाल इतका उच्छाद मांडलाय की गुरु म्हणून घ्यायची लाज वाटू लागली. हे भामटे गुरु गोडगोड बोलून काहीतरी फालतू चमत्कार दाखवून लोकांना आपल्या नादी लावतात. लोकांकडून मोठमोठ्या देणग्या उकळतात. पैसा आला की आलिशान गाड्यांमध्ये फिरतात. मुलींवर बलात्कार करतात. अशा नालायक गुरूंमुळे आमची बदनामी होते. लोक आमच्याकडे संशयाने आणि तिरस्काराने पाहतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संस्था आमच्यावर टपून बसतात.
जरा काही चुकलं, एखाद्या शिष्याने तक्रार केली की लागलाच आमच्या मागे पोलिसांचा ससेमिरा. फारच अस्वस्थ वाटतंय यामुळे. चैन नाही जीवाला. क्षणभर शांतता पसरली. नाना महाराजांना काय बोलावं तेच सुचेना. गुरूंवर ओढवलेल्या या समस्यांवर काय तोडगा सुचवावा या विचारात सगळे गळून गेले. मग 2च दिवसांनी हेमाचा काकूंना फोन आला. काकू, तुमच्याकडे जे ज्योतिषी आले आहेत, चांगलं सांगतात ना ते भविष्य? हो तर, अगदी तंतोतंत. अगं, या अलकाच्या बहिणीचं लग्न जुळत नव्हतं. त्यांना विचारल्यावर त्यांनी उपाय सुचवले आणि लग्नाची तारीख सांगितली. त्याच तारखेला झालं लग्न. शिवाय त्यांनी जसा मुलगा सांगितला होता अगदी तसाच मिळाला बघ. का गं, काय झालं? कुणाची पत्रिका दाखवायची होती तुला? अहो, आमच्याच पत्रिका दाखवायच्या होत्या. आता तुम्हाला कसले गं प्रॉब्लेम? सगळं चांगलं तर आहे तुमचं. नाही हो काकू, दिसतं तसं नसतं. बघा ना, ही आमची हर्षा सध्या घरीच आहे. ना धड अभ्यास करत ना नोकरी करत. बोललं की इतका राग येतो की आठवडा ती आमच्याशी बोलत नाही. गेल्या कित्येक वर्षात माझं प्रमोशन नाही आणि कटकटी तर इतक्या वाढल्या आहेत की असं वाटतं सोडून द्यावी ती नोकरी. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर ह्यांचाच आहे. सध्या 2 व्हीलर्सची एजन्सी तोट्यात सुरू आहे. त्यात यांनी कर्ज काढून एक अपार्टमेंट बांधून ठेवलं. त्यातला एकसुद्धा फ्लॅट विकला गेला नाही आहे. डोक्यावर 3 कोटींचं कर्ज होऊन बसलं आहे. काय? 3 कोटी? अरे बापरे! आकडा ऐकूनच काकूंची छाती दडपली. जर ते फ्लॅट विकले गेले नाहीत तर जप्ती येणार आहे. परवाच बँकेची नोटीस आली. ती नोटीस पाहून यांचा BP हाय होऊन गेला होता. तुम्ही देवाचं काही करत नाही ना, मग येणारच अशी संकटं. महेशला म्हणा, सोड ती अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि काहीतरी देवाचं कर घरात. मलाही पटतंय तुमचं म्हणणं काकू, म्हणून तर त्या ज्योतिषाकडे यावं म्हणते. यांचा विश्वास नाही त्यांच्यावर, पण मी येईन. अगं, पण सध्या ते ज्योतिषी नैमिषारण्यात गेलेले. ते आले की मी तुला कळवते. काकूंनी फोन ठेवला. पण आनंदाने त्यांना वेड लागायची पाळी आली होती. त्यांनी आपल्या सुनांना जोरजोरात हाका मारल्या. अगं अलका, मेधा, लवकर या बाहेर. एक आनंदाची बातमी आहे. दोघीही धावतच बाहेर आल्या. काय झालं आई? एवढ्या जोरात का हाका मारताय? अगं, खूप आनंदाची बातमी आहे. महेशवर 3 कोटींचं कर्ज आहे आणि बँकेने अपार्टमेंट जप्तीची नोटीस बजावली आहे. देवाचं काही करत नाही ना, भोगा म्हणा आपल्या कर्माची फळं. 3 कोटींचा आकडा ऐकून दोन्हीही सुनांचे डोळे विस्फारले. एवढे पैसे त्यांनी कधीच पाहिले नव्हते. मंगला काकू बाळकाकांच्या बेडरूममध्ये गेल्या. ते झोपलेले होते. त्यांनी गदागदा हलवून उठवलं. अहो उठा, एक आनंदाची बातमी आहे. का? काय झालं? का झोपू देत नाहीस मला? अहो, महेशवर 3 कोटींचं कर्ज आहे आणि बँक त्याच्यावर जप्ती आणते. मग यात आनंदाची बातमी कुठं आली? अहो, महेश आपला पुतण्या, शत्रू नाही. अहो, कधी देवाचं केलं नाही, मग असं तर होणारच ना. बघा, तुम्ही एक दिवस महेश रस्त्यावर आल्याशिवाय राहणारच नाही. अहो, कशाला शिवाय शाप देताय त्याला? कधी महेश आणि त्याची बायको आपल्याशी वाईट वागलेत का? उलट मागे अनिकेतला नवी रिक्षा घ्यायची होती तेव्हा महेशनं त्याला 50,000 रुपये आणून दिले होते. ते अजून आपण फेडले नाहीत. विसरलात वाटतं. बाळकाका चिडून बोललेत. मंगला काकू हिरमुसल्या तरी त्यांचा आनंद कमी झाला नव्हता. त्या न बोलता देवघरासमोर आल्या. देवाला हात जोडून म्हणाल्या, देवा, जसे आहोत त्यात सुखी ठेव रे बाबा आम्हाला, आणि तुझ्यावर विश्वास न ठेवणाऱ्यांचे असेच हाल होऊ देत. त्या दिवसापासून काकू देवाची जास्तच भक्ती करू लागल्या. दसरा आटोपला. दिवाळीला आता 4-5 दिवसच उरले होते, पण हेमाचा फोन आला नाही. तशा काकू बेचैन झाल्या. महेश्वरच्या जप्तीचं काही झालं हे जाणून घेण्यासाठी त्या अधीर झाल्या होत्या. स्वतःहून फोन करणं तर चुकीचं दिसलं असतं. अनायसे संध्याकाळीच ज्यांच्याकडे जायचं होतं ते ज्योतिषी नैमिषारण्यातून आल्याचं कळल्यावर त्यांनी घाईघाईने हेमाला फोन लावला. अगं हेमा, ते ज्योतिषी परत आलेत. तुला यायचं आहे ना त्यांच्याकडे? अहो काकू, सध्या दिवाळीमुळे बँकेतल्या कामांमुळे फुरसतच मिळत नाही आहे.
आणि ज्या प्रॉब्लेमसाठी येणार होते ना ते आता सॉल्व झालेत म्हणून. म्हणजे जी जप्ती येणार होती ती? काकूंनी बेचैन होऊन विचारलं. ती कॅन्सल झाली. दिवाळीच्या मुहूर्तावर शुभप्रवेशांसाठी लोकांनी 12 फ्लॅट बुक केलेत, त्यामुळे कर्जच फिटून गेलं. दुसरं, होंडाने नवी गाडी लॉन्च केली. तिची एवढी तुफान विक्री होते की सध्या यांना जेवायलासुद्धा फुरसत मिळत नाही आहे. तिसरं, हर्षाला बँगलोरला जॉब मिळाला आहे. दिवाळीनंतर जॉईन करते ती. मलासुद्धा बँकेने प्रमोशन दिलं. आणि काकू, सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या दिवाळीला रितेश भाऊजी आणि नैनाताई सिंगापूरवरून येत आहेत. बघा ना काकू, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. हेमा बरंच काही सांगत होती, पण काकूंना ते ऐकूच येत नव्हतं. त्यांचा चेहरा काळा ठिक्कर पडला. थरथरत्या हाताने त्यांनी फोन ठेवून दिला. अलका जवळच उभी होती. तिच्या हे सर्व लक्षात आलं. तिने काकूंना विचारलं, काय झालं आई? कुणाचा फोन होता? तुम्ही अशा थरथर काय? आपलं मेलं नशीबच वाईट. आजपासून देवाचे सगळे कार्यक्रम बंद. संतापून त्या बोलल्या आणि आतमध्ये निघून गेल्या. अलकाने फोन रिडायल केला. तो हेमाला लागला. हेमाशी बोलल्यावर तिच्या लक्षात सगळा मामला आला. खरं तर तिलाही हेमाबद्दल असूया वाटायची, पण आपल्या सासूने मत्सराची अगदी खालची पातळी गाठल्याचं तिच्या लक्षात आलं. त्या दिवसानंतर मोठ्या गाजावाजा करून होणारे कार्यक्रम बंद झालेत. नेहमी या कार्यक्रमाने गजबजणारं घर शांत होऊन गेलं. मंगला काकूंना करमेनासं झालं, पण बाकी सगळ्यांना ही शांतता आवडली होती, विशेष करून अलका आणि मेधाला. या कार्यक्रमांमुळे सगळ्यात जास्त कष्ट त्यांनाच पुरायचे. त्यातून काकूंना सगळ्या गोष्टी काटेकोर लागायच्या. थोडंही डावं उजवं खपायचं नाही. असं झालं तर त्या 4 चौघात पाण उतारा करायला मागे पुढे पाहायच्या नाहीत. कार्यक्रम बंद झाल्यामुळे दोघींना मुलाबाळांकडे नवऱ्याकडे लक्ष द्यायला फुरसत मिळू लागली. मुलांचा अभ्यास घेणं, शॉपिंग करणं, लग्न समारंभाला हजर राहणं, कधीतरी सिनेमा बघणं, नवीन पदार्थ करून बघणं, कधीतरी बाहेर जेवायला जाणं, असे प्रकार होऊ लागले. अनंता अनिकेतचं अर्ध टेन्शन कमी झालं. या कार्यक्रमांमुळे त्यांना नोकरी व्यवसाय सोडून घरी राहावं लागायचं. त्यामुळे त्यांची होणारी कुचंबना आता कमी झाली होती. बाळकाकाही काही देववेडे नव्हते, पण बायकोच्या हट्टापुढे त्यांना नमतं घ्यावं लागायचं. अशा उतार वयात हवी असणारी शांतता त्यांना आता मिळू लागली. एकदा नाना महाराजांच्या आश्रमात एका कार्यक्रमासाठी बाळकाकांच्या सर्व परिवाराला निमंत्रण होतं. अलका आणि मेधा जाणार होत्या, म्हणून त्यांनी मंगला काकूंनाही चलायचा आग्रह केला. काकूंनी तोंड वेडं वाकडं केलं आणि म्हणाल्या, इतक्या वर्षापासून आपण नानाला गुरु मानलंय. काय केलं त्याने आपल्यासाठी? गुरु न मानणारी माणसं करोडपती होत आहेत आणि आपण गुरुसेवा करणारे दिवसेंदिवस रसातळाला चाललोय. नुसता शाब्दिक उपदेश करतो तो नाना, भक्तांचा काही फायदा करून देत नाही, असं म्हणून त्यांनी यायला ठाम नकार दिला. अलका आणि मेधा आश्रमात पोहोचल्या. कार्यक्रम आटोपल्यावर महाराजांना नमस्कार करताना त्यांनी विचारलं, काकू आल्या नाहीत? मेधाने झालेल्या सर्व घटना त्यांना सांगितल्या. महाराज हसून म्हणाले, माणसाच्या मनात श्रद्धा अश्रद्धेचे राग, लोभ, मत्सराचे असे खेळ सतत सुरू असतात. मंगला काकूंच्या मनात ते तीव्रतेने सुरू असतात, एवढंच. चांगलं काही घडलं की देवाबद्दलची श्रद्धा वाढते आणि वाईट घडलं की ती डळमळीत व्हायला लागते. याचं कारण म्हणजे माणूस देवावरच्या प्रेमापोटी नाही तर स्वतःच्या स्वार्थापोटी देवाची पूजा किंवा तत्सम धार्मिक विधी करत असतो. आता राहिला विषय गुरुबाबतच्या अपेक्षांचा, तर मी सांगेन की आम्हीही तुमच्यासारखीच माणसं असतो. उपासनेने काम, क्रोध, मत्सर, मोह यासारख्या शत्रूंवर मात करून आम्ही वैराग्याचा कठीण मार्ग अवलंबलेला असतो. म्हणून हे गुरुत्व तुम्ही आम्हाला बहाल करता. आम्ही काही देव किंवा जादूगर नाही, तुमचं आयुष्य एका फटक्यात बदलून टाकायला. तुमच्यासारखेच आजार आम्हालाही होतात, तुमच्यासारखंच आम्हालाही एक दिवस हे जग सोडावं लागतं. श्रद्धेची, धर्माची कास धरून तुम्ही राग, लोभ, मत्सरावर विजय मिळवावा. संकटामयी समयी आमच्या गुरुमंत्राने तुम्हाला संकटाशी 2 हात करायचं सामर्थ्य मिळावं आणि तुमचं आयुष्य सुखाने व्यतीत करावं, यासाठीच आमचे प्रयत्न असतात.
दुःखाची गोष्ट हीच की ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यासारख्या महान संतांपासून माणसाला समजावण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. पण अजूनही माणसाच्या मनातले हे खेळ थांबवण्यात एका मर्यादेपलीकडे कुणालाच यश मिळालेलं नाही. आता तर सगळी दुनिया मोहमयी झालेली आहे. काकू नक्कीच बदलतील, कारण खेळाचं पारडं झुकायला वेळ लागत नाही. अलका आणि मेधाला मात्र काकूंनी बदलू नये असंच वाटत होतं. सध्या त्या फार सुखात होत्या. एके रात्री 12 वाजता काकांच्या छातीत दुखू लागलं. जीव घाबराघोबरा होऊ लागला. तसं त्यांनी काकूंना उठवलं. 5च मिनिटात काकूंनी संपूर्ण घराला जागं केलं. छाती चोळ, लिंबू पाणी दे या उपायांनी काही फरक पडत नाही आहे हे पाहिल्यावर अनिकेतने काकांना रिक्षात बसवलं आणि त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरने त्यांना तपासलं आणि गंभीर चेहरा करून त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे, ताबडतोब शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलकडे ॲडमिट करायला सांगितलं. ते ऐकून अनिकेत रडायलाच लागला. डॉक्टरकडून हॉस्पिटलचं नाव घेऊन त्याने लगेच बाहेरगावी गेलेल्या अनंतला फोन लावला. त्याला ताबडतोब यायला सांगितलं. दुसरा फोन त्याने महेशला लावला. महेशने सर्व परिस्थिती समजून घेतली आणि त्याला धीर दिला. काकांना घेऊन ये, मी सगळी व्यवस्था लावतो असं आश्वासन दिलं. अनिकेतने ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन करून बोलावून घेतलं. त्याला यायला उशीर होता म्हणून तो काकांना घेऊन घरी गेला. घरी सर्व परिस्थिती सांगताच रडारड सुरू झाली. तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आली. अनिकेतने काकांना त्यात झोपवलं. तो आणि मेधा आत बसल्यावर काकू धावतच आल्या आणि अनिकेत नाही म्हणत असताना देखील ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन बसल्या. रस्त्याने जाता जाता मनातल्या मनात त्यांचा गुरुमंत्रांचा जप आणि घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणणं सुरूच होतं. अर्ध्या रस्त्यात महेशचा फोन आला. सगळी व्यवस्था झाल्याचं त्याने सांगितलं. पण त्याने ज्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं ते ऐकून अनिकेतचा चेहरा पडला. अत्याधुनिक असलं तरी महागडं हॉस्पिटल होतं ते. मेधा त्यांचं बोलणं ऐकतच होती. ती त्याच्या कानात पुटपुटली. अनंता भाऊजींना फोन करा आणि पैसे घेऊन यायला सांगा. आपणच काही ठेका घेतला नाही आहे पैसे खर्च करण्याचा. काकूंचं त्यांच्याकडे लक्ष गेलं म्हणून अनिकेत चूप बसला. ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या आवारात शिरली. महेश आणि हेमा त्यांची वाटच पाहत होते. महेशने झटपट हालचाली करत काकांना ICUमध्ये ॲडमिट केलं. बाहेर सगळे चिंतातूर अवस्थेत बसले असतानाच हॉस्पिटल स्टाफचा एक माणूस आला. अनिकेतला रिसेप्शनवर ताबडतोब बोलावल्याचा निरोप त्याने दिला. घाबरून अनिकेत रिसेप्शनवर आला. रिसेप्शनिस्टने त्याला 10,000 जमा करायला सांगितले. अनिकेतच्या घशाला कोरड पडली. 5,000 नाही चालणार का त्याने विचारलं. चालेल, मात्र उरलेले 5,000 उद्या सकाळी जमा करा. अनिकेत खिशातून पैसे काढणार तेवढ्यात महेशने पुढे येऊन त्याला थांबवलं. क्रेडिट कार्ड स्वाईप करून त्याने 10,000 भरले. 2 तासांनी डॉक्टर ICUतून बाहेर आले. महेशने तब्येतीचं विचारल्यावर ते म्हणाले, सध्या ते झोपलेत. त्यांचा जीव घाबरणंही आता कमी झालं आहे. पण वय बरंच असल्यामुळे अजूनही काही सांगता येत नाही. त्यांना केव्हाही अटॅक येऊ शकतो. दुपारपर्यंत त्यांना बरं वाटलं तर आपण एन्जिओग्राफीचा निर्णय घेऊ. मग सर्वांना हायसं वाटलं. महेशने मग ड्रायव्हरला बोलावून मंगला काकू, मेधा आणि हेमाला घरी पाठवून दिलं. तो स्वतः अनिकेतसोबत हॉस्पिटलमध्येच थांबला. सकाळी अनंता आणि अलका हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मंगला काकू आधीच येऊन बसल्या होत्या. अजूनही त्यांचा देवाचा धावा सुरूच होता. हातात जपमाळ घेऊन त्या कुठलासा जप करीत होत्या. देवाची उपासना करणं मध्येच सोडून दिल्याचा त्यांना पश्चाताप झाला होता. काकांना देवाने सुरक्षित घरी आणलं तर गुरुचरित्राच्या पारायणाचा त्यांनी संकल्प सोडला होता. अनंताला पाहून अनिकेत पुढे आला. त्याला कोपऱ्यात नेऊन त्याने विचारलं, दादा तू पैसे आणलेत ना? हो, 10,000 आणलेत. अरे 10,000 आणि काय होणार आहे? हे हॉस्पिटल किती महागडं आहे माहिती आहे ना तुला? अजून एन्जिओग्राफी व्हायचे. 50,000पर्यंत बिल जाईल बहुतेक. अरे तुला जर अंदाज होता तर तू घरून येताना सोबत 30-40,000 तर ठेवायचेस ना. अनंताकडे पैसे आहेत पण तो नखरे करतोय हे अनिकेतच्या लक्षात आलं. माझ्यासारख्या रिक्षावाल्याकडे कुठून येणार इतके पैसे? मला वाटतं तूच तुझ्या शेठला मागून घ्यावं. त्यांची माणसं येत राहतात ना इकडे, घेऊन येतील ते सोबतच. अनिकेतने जबाबदारी झटकल्याचं पाहिल्यावर अनंता संतापला.
पण भांडणं करण्यासाठी ही जागा योग्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून तो म्हणाला, मी काय म्हणतो, आपण महेश दादाकडून घेऊया. कोणत्या तोंडाने मागणार त्याला आता? मी त्याच्याकडून रिक्षासाठी घेतलेले 50,000 अजून फेडलेले नाहीत. मला वाटतं तू सुद्धा त्यांच्याकडून 20,000 घेतले होते तेव्हा तुझ्या मेहुणीला देण्यासाठी. हो, आणि मी सुद्धा ते परत केलेले नाही आहेत. पण काय बिघडतं काय? महेश दादाला पैशाची कसली कमतरता आहे? करोडोंचे व्यवहार करणारा माणूस, त्याला 5-50 हजारांनी काय फरक पडणार आहे? ते ठीक आहे रे, पण त्याने द्यायला तर नाही म्हटलं नाही ना. वडील आपले आहेत, आपल्याला तर कुठून तरी व्यवस्था करावीच लागणार ना. अनंताला ते पटलं. तो म्हणाला, आपण आईलाच विचारूया. बाबांचं पेन्शन तिच्याकडे तर असतं. दोघंही आईकडे जाऊन म्हणाले, आई, पैशांचं काय करायचं? 50,000पर्यंत बिल निघेल. तू आणलेत आहे का काही? नाही, म्हणजे बाबांचं पेन्शन तुझ्याकडेच असतं ना, म्हणून विचारलं. ते ऐकून मंगला काकू संतापल्या. अरे, आज तुमचा बाप 83 वर्षाचा आहे. आजपर्यंत तुमच्या बापाकरिता तुम्ही 1 रुपया देखील खर्च केला नाहीत. उलट तुमच्या मुलांची हौसमौस त्यांच्या पैशातूनच होते. आज आयुष्यात कधी नव्हे त्यांच्यावर खर्च करण्याची वेळ आली तर तुम्ही त्याच्या पेन्शनवर डोळा ठेवता. तुम्ही तुमच्या बापाच्या घरात फुकट राहताय हे विसरलात वाटतं. जा, कुठेही भीक मागा, कर्ज काढा, नाहीतर तुमच्या बायकांचे दागिने मोडा, पण पैसे घेऊन या. आईचा संताप पाहून दोघंही चपापले. तेवढ्यात महेश ICUतून हसऱ्या चेहऱ्याने बाहेर आला. काकांना बरं वाटत असून ते उठून बसल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर दुपारपर्यंत एन्जिओग्राफी करणार असल्याचं तो बोलला. सगळ्यांचे चेहरे खुलले, पण अनंत अनिकेतची मन पैसे देण्याच्या काळजीने उदासच झाली. दुपारी एन्जिओग्राफी झाली. संध्याकाळी रिपोर्ट आला की बाळकाकांचं हृदय ठणठणीत असून एन्जिओप्लास्टीची काही गरज नाही. छाती दुखण्याचं कारण बहुतेक मस्क्युलर पेन्स असावं. काकूंचा चेहरा उजळला. त्यांनी केलेली देवाची प्रार्थना, गुरुमंत्रांचा जप यामुळेच काका ठणठणीत बरे झाले. शिवाय त्यांचे रिपोर्टही नॉर्मल आलेत याबद्दल त्यांच्या मनात शंकाच उरली नाही. हॉस्पिटलमधल्या गणपतीच्या मूर्तीला त्यांनी मनोभावे नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी काकांना डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलचं 55,000चं बिल महेशनेच भरलं. ते भरत असताना अनंत अनिकेतने एका शब्दानेही त्याला अडवलं नाही. दोघांच्या बायकांनी त्यांना पैसे न काढण्याची सक्त ताकीद दिली होती. काकूंनी हे बघितलं. दोन्ही मुलांचा आणि सुनांचा त्यांना संताप आला. मात्र महेशचे पैसे कसे फेडावे याची काळजी त्यांना लागून राहिली. सगळ्यांना घरी घेऊन गेल्यावर हेमा काकूंना म्हणाली, काकू, मला आता 3 दिवस सुट्टी आहे. हर्षाही दुपारपर्यंत अनायसे पोहोचते. अशी संधी फार दिवसांनी चालून आली आहे. तर आता तुम्ही सर्वजण 3 दिवस आमच्याकडेच राहा. हो काकू, खूप बरं वाटेल आम्हाला. बऱ्याच वर्षात तुमचं येणं झालंच नाही आहे आमच्याकडे, महेश म्हणाला. काकू नाही म्हणणार तोच मेधा म्हणाली. अहो आई, राहूया ना आपण. मला आणि अलकाताईंना खूप वर्षांची इच्छा आहे महेश भाऊजींकडे राहायची. किती छान वाटतं ना एवढ्या मोठ्या बंगल्यात राहायला. हेमा मनात हसली. तिचा या बंगल्यात जीव घाबरायचा. हा बंगला विकून एक छोटा फ्लॅट घेण्यासाठी ती बऱ्याच दिवसापासून महेशच्या मागे लागली होती. 3 दिवस सगळ्यांनी खूप धूम केली. खाणं पिणं, मॉल्समध्ये फिरणं, खरेदी करणं, सिनेमा बघणं, या 3 दिवस कसे गेले तेच कळले नाही. काकांच्या आजारपणासाठी आपण जमलो होतो याचा सगळ्यांना विसरच पडला. हेमा महेश काकूंची छान बडदास्त ठेवल्यामुळे दोघंही खूप खुश होते. आता निघायची वेळ आली. हेमा महेशने लहान मुलांसकट सर्वांना कपडे केले. मिळालेल्या भारी साड्या पाहून मेधा, अलका तर हरखूनच गेल्या. काकू, येत जा असेच अधूनमधून आमच्याकडे. आम्हालाही अगदी आईवडील येऊन गेल्यासारखं वाटतं बघा, महेश म्हणाला. हो, खरंय अलका, मेधा, तुम्हीही येत जा गं. आज मला माझ्या बहिणीच आल्यासारखं वाटतंय, हेमा डोळे पुसत म्हणाली. तसं काकूंनी तिला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. सगळे गाडीत बसले, पण काकू म्हणाल्या, थांबा जरा, देवाला भेटायचंच राहिलं. आतमध्ये येऊन त्या देवघरासमोर उभ्या राहिल्या. त्यांच्या घरापेक्षाही मोठं, सुंदर आणि वेगवेगळ्या फुलांनी देवांना सजवलेलं ते देवघर पाहून त्यांचं मन भरून आलं.
देवाची माफी मागून त्यांनी साष्टांग दंडवत घातला. मग बाहेर येऊन त्या गाडीत बसणार तेवढ्यात अचानक काहीतरी आठवून त्या महेशला म्हणाल्या, घरी गेले की तुझे पैसे पाठवते रे महेश. याचा अर्थ, काकू तुम्ही मला परकं समजता? अहो, माझे आईवडील फार लवकर गेले. त्यांची सेवा करायची संधी आम्हाला मिळाली नाही. तुमची तरी सेवा करू द्या आम्हाला. काही पाठवू नका ते पैसे. अहो, मुलगा कुठे आईवडिलांना पैसे मागतो का? आणि हो, पुन्हा कधी असे प्रॉब्लेम आले तर माझ्याकडे या. पैशाचा अजिबात विचार करू नका. काकूंना गहीवरून आलं. त्यांनी महेशला मिठी मारली. मिठी मारतानाच अनंत आणि अनिकेतने सोडलेले सुटकेचे निश्वास त्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. महेशने आपल्या 2 गाड्यांमध्ये सर्वांना बसायला सांगितलं. गाड्या निघाल्या आणि निरोपाचे हात बराच वेळ हलत होते. नंतर काकू प्रवासात शांत बसल्या होत्या. आपल्याला अद्दल घडविण्यासाठी देवानेच हे सगळं घडवून आणलं यावर त्यांचा विश्वास बसला होता. या घटनेच्या निमित्ताने त्यांच्या मुलाचं, सुनांचं खरं रूप त्यांच्यासमोर आलं होतं. ज्याचा मत्सर आणि तिरस्कार त्या करत होत्या तो महेश त्यांना खऱ्या मुलासारखा वाटू लागला होता. अश्रद्धा, मत्सर, द्वेष यांची इनिंग संपली होती. श्रद्धा, प्रेम, विश्वास यांची इनिंग सुरू झाली होती. पण हा मानवी मनाचा खेळ होता. यातली कोणती इनिंग कधी सुरू होणार आणि कधी संपणार हे काळच ठरवणार होता.